ती खबर रायगडावर पोचली आणि रायगडावर हाहाकार माजला. खासगीत कान गोष्टी जोर धरायला लागल्या. अनाजींच्या पायाखालून जमीन सरकली होती. त्यांना काय करावं काही सुचेना. तोंडाशी उपरण्याचा शेव धरून ते आपल्या वाड्याकडून महाराजांच्या खासे वाड्याकडे निघाले. अचानकच सगळा गड त्यांना पोरका वाटायला लागला. आता छत्रपती शिवरायांच्या पुढे उभं राहून त्यांनी थेट सांगितलं की स्वामी, आम्हा सेवेतून मुक्त करून निरोपाचा वेळा द्या. हे वाक्य ऐकून महाराजांना काहीच कळेना. शिवरायांनी विचारलं, मतलब? पण अनाजींनी स्वामी या एका शब्दापुढचं ते काहीच बोलू शकत नव्हतं. शेवटी महाराज म्हणाले की नेताजी, प्रतापराव, संभाजी कावजी यांच्या मनातली सल आम्हाला कधीच कळली नाही. निदान तुमच्या मनातली तरी कळू द्या. जे असेल ते स्पष्ट सांगा. पण अनाजी तरीही काही बोलेना. त्यांनी अखेर सुरनिसांना महाराज म्हणून आज्ञा केल्यावर आणि अभय दिल्यावर अनाजी बोलले, तर महाराज खुद्द आमच्या घरची घरपणासाठी आलेली नात्याची सुवासीन युवराजांनी गडाबाहेर काढली. पुढचे त्यांचे शब्द छत्रपतींच्या मनापर्यंत पोचलेच नाहीत. सुवासीन गडाबाहेर काढली हे शब्द छत्रपतींना टोचत होते. आता अनाजी हेच कारण असेल तर गळच काय, जगही सोडावं लागेल, पण ते तुम्हाला नाही, संभाजीराजे भोसल्यांना. महाराजांच्या या एका वाक्यानं अनाजींना धीर मिळाला. पण स्वराज्याचे युवराज मात्र क्षणात आरोपी झाले. त्यांना दरबारात आरोपी म्हणून हजर केलं जाणार होतं. पण युवराजांनी नेमकं काय केलं होतं? असं काय झालं होतं की शिवरायांनी आपल्या छाव्याला आरोपी केलं? आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंतर दरबारात काय घडलं, याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी. एका स्त्रीच्या पायाच्या नखापासून ते शिखापर्यंत काव्यमय वर्णन युवराजांच्या मुखातून ऐकून येसूबाई गोंधळात पडल्या होत्या. पण नखशिखातलं वर्णन हे गोकुळात कृष्णाकाठी बेळा झालेला राधेचं वर्णन आहे हे सांगितल्यावर येसूबाईंना बरं वाटलं. त्यानंतर एकदा सकाळी संभाजी महाराज रायाजी आणि अंतोजी यांना पाठीशी घेऊन जगदीश्वराच्या दर्शनाला गेले. तिथल्या गाभाऱ्यातून पूजा उरकून एक शुभ्र वस्त्र धारण केलेली सुवासीन युवराजांना दिसली होती. ती जणू नखशिखाच होती. कपाळी कुंकवाचा रेखीव टिळा, दोन्ही हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात काळाशार मण्यांची पावन सूत्राची पोच, टिका, बोरमाळ, पायात चांदीची जोडवी, नाकात मोतीबंद नथ घातलेली ती स्त्री युवराजांच्या जवळून निघून गेली. आता युवराजांच्या कवी मनात नखशिखाच उभी राहिली. महाराणी सोयराबाईंनी सुहासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रण दिलेलं होतं. आता कार्यक्रम संपल्यावर एक एक बाई महलाबाहेर पडत होती. तेव्हा युवराजांना ती मंदिरात दिसलेली बाई पुन्हा एकदा दिसली. गळावर कधीच न दिसलेली बाई नेमकी कोण? म्हणून युवराजांनी तिला तुम्ही कोण आणि इथं कशा असा प्रश्न केला. तसंच तिनं उत्तर दिलं की जी आम्ही सुरनिसांकडच्या गोदावरी इथं घरपणासाठी आलोत. हे ऐकून युवराज निघून गेले. पण एका ठिकाणाहून हे सगळं सोयराबाईंनी पाहिलं होतं आणि हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. आता सोयराबाईंनी मात्र विचित्र पाऊल टाकायला सुरुवात केली. त्या गोदावरीला सणवार धर्मविधीच्या निमित्तानं गळावर बोलवायला लागल्या. त्यानंतर त्यांच्या महलातून विषारी अफवा देखील पसरायला लागली. फोंड्याहून रायगडावर आलेल्या अनाजींना यातलं काहीच माहीत नसलं तरी त्यांच्याकडे आता पाहणाऱ्यांच्या नजरा बदलल्या होत्या आणि हे त्यांच्या ध्यानात आलं होतं. नंतर सोयराबाईंनी त्यांना बोलावून घेतलं आणि खुबीनं काही गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. अनाजींनी काय खरं खोटं काही जाणून न घेता घरी जाऊन गोदावरीला खळे खळे बोल सुनावून टाकले. फक्त बोलच नाही तर तिला एका प्रकारे बंदिस्तच केलं होतं. नंतर गोदावरी गळावर दिसेनासी झाली. त्यामुळे अनेक चर्चाही सुरू झाल्या. अर्थातच आपल्याबद्दल काहीतरी षडयंत्र शिजतंय हे युवराजांच्या लक्षात आलं. अनाजींची महाराणी महली ये जा वाढली हे लक्षात आल्यावर गोदावरीला कैचीत पकडलं जाणार हे संभाजीराजांनी हेरलं आणि एका दिवशी गोदावरी आणि अनाजी महलात आले होते. नेमकी काय खेळी चालू आहे हे संभाजी महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या माणसांना काही सूचना दिल्या. त्यानंतर 7 महलांपैकी थोरल्या महलातून गोदावरी आणि अनाजी बाहेर पडले. आता गोदावरीला मिळण्यात बसलेली पाहून अनाजी फळ्याच्या रोखानं निघून गेले. त्यानंतर मीनाजवळ युवराज पोहोचले आणि गोदावरीला म्हणाले, आम्ही युवराज बोलतो आहोत बाई, तुम्हाला आम्ही आमच्या ताब्यात घेतलाय, पण भय बाळगू नका. आता तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आम्हास आमच्या थोरल्या आऊसाहेबांची आण आहे. असं म्हणून गोदावरीला घेऊन युवराज लिंगणा किल्ल्याकडे गेले. तिथे घेऊन गेल्यावर युवराजांनी तिची माफी मागितली आणि सांगितलं की महाराज साहेबांसमोर तुम्हाला आणि मला उभं राहावं लागणार आहे, तेव्हा कोणत्याही भीतीला बळी न पडता खरं खरं सांगा. असं म्हणत युवराज परतले. ते थेट आता शिवरायांच्या खासेवाड्याकडेच. पण अनाजींकडून मिळालेली माहिती शिवरायांच्या जिव्हारी लागली असल्यानं
ती भेट काही झालीच नाही. आता हे पिता पुत्र समोरासमोर भेटले ते थेट दरबारातच. दरबार भरला. सोयराबाईंनी राजाराम महाराजांना शिवरायांजवळ पाठवलं. पण युवराजांच्या खाली असलेल्या जागेवर आज राजाराम बसतील हा त्यांचा अंदाज खोटाच ठरला. आणि राजाराम यांना शिवरायांनी मोरोपंतांच्या बाजूला उभं केलं. थेट चर्चेला सुरुवात करायची कुणाचीच हिंमत होईना. शेवटी शिवरायांनीच मुद्द्याला हात घातला. त्यानंतर आरोपपत्र वाचण्यात आलं. पण युवराजांनी हे सगळे आरोप फेटाळले आणि हा सगळा आपल्या विरुद्ध एक डाव आहे असं त्यांनी सांगितलं. अर्थात हा सगळा डाव कोण करतोय या महाराजांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काही युवराज देत नव्हतं. कारण या सगळ्या पाठीमागं सोयराबाई आहे हे दरबारात सांगणं त्यांच्या मनालाच पटत नव्हतं. आता दुसरीकडे महाराजांना नेमकं कोण डाव टाकतंय आणि त्याचं नाव ऐकायचं होतं. त्यामुळे गुंता काही सुटतच नव्हता. मग हंबीररावांनी दरबारात गोदावरीलाच हजर करावं असा एक उपाय सुचवला. अर्थात अनाजींनीही विरोध केला. पण जिथं स्वराज्याचे युवराजच आता आरोपी म्हणून दरबारात उभे होते तिथं दुसऱ्याचा काय प्रश्न हो. महाराजांच्या आदेशानं मोरोपंत गोदावरीला आणण्यासाठी लिंगण्यावर गेले. पण गोदावरीनं त्याआधी स्वतःला संपवलं होतं. आपल्यामुळे युवराजांना जे काही सोसावं लागतंय ते सगळं निष्पाप गोदावरीला सहन होत नव्हतं. अर्थात नंतर हे सगळं प्रकरण शिवरायांच्या लक्षात आलं असं शिवाजी सावंत यांनी त्यांच्या छावा पुस्तकात सांगितलं असलं तरी ते कुठेतरी अपूर्णच वाटतं. कारण गळच काय जगही सोडावं लागेल पण ते तुम्हाला नाही संभाजीराजे भोसल्यांना असं अनाजींना म्हणणाऱ्या शिवरायांनी गोदावरी गेल्यानंतर तो निवाडा पूर्ण केलाच असेल असं वाटतं. पण मुळातच गोदावरी हे पात्र अनेक अर्थाने संशयाच्या भोऱ्यात अडकलेलं दिसतं. काही संदर्भात तर गोदावरी दरबारात आली होती आणि तिने संभाजी महाराजांची बाजू घेऊन बाकीच्यांचं पितळ उघडं पाडलं होतं असं सांगितलं जातं. तर गोदावरी हे पात्र काल्पनिक असून संभाजीराजांना बदनाम करण्यासाठी हे पात्र तयार केलं असंही काही इतिहासकार सांगतात. याचा काही संदर्भ डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या मराठी शाळेच्या मागोवामध्ये सापडतो. सोबतच ज्येष्ठ पुराणकथा लेखक श्री द ग गोडसे यांनी केसरीच्या 1984च्या दिवाळी अंकात संभाजीराजा आणि गोदावरीची कथा या नावाने आपलं एक संशोधन प्रसिद्ध केलं होतं. आता संभाजी महाराज आणि गोदावरी यांच्यातील प्रसंग रंगवून दाखवून नाटक कादंबऱ्या रंगवल्या व राजांची यथेच्छ बदनामी केली. त्या सर्वांचे मत श्री द ग गोडसे यांनी पुराव्यानिशी खोडलं. विशेष म्हणजे संभाजी महाराज व गोदावरी ही एक लोककथा असून या लोककथेचं मूळ बेगडा मोहम्मद चंद्रगुजरी या गुजराती लोककथेत आहे असं देखील गोडसे यांनी सिद्ध केलं. तर रायगडाच्या पायथ्याशी सती गोदावरीची जी समाधी दाखवली जाते ती मुळात गोदावरीची नसून ती सवाई माधवराव यांच्या स्त्री यशोदाबाई यांची आहे असं देखील काही सांगतात. तर इतिहासकार इंद्रजित सावंत हे देखील गोदावरी हे पात्रच इतिहासात नाहीये असं सांगतात. पण एकंदरीत छाव्यातलं हे सगळं प्रकरण विस्तृतपणे वाचल्यावर या दोन्ही राजांनी काय काय सहन केलं असेल याचा अंदाज येतो. या पुस्तकानुसार आपल्याच मुलाला आरोपी म्हणून दरबारात उभे करणारे छत्रपती आणि स्वराज्याचा स्वाभिमान तसाच कायम राहावा म्हणून आरोपी असूनही सोयराबाईंचं नाव न काढणारा युवराज छत्रपती हे दोघेही आपल्या पुढे आदर्श निर्माण करतात. ते म्हणतात ना की संभाजी राजांना समजून घ्यायला शिवरायांचंच काळीज लागतं. ते खरंच आहे. मोठ्या मनाच्या या महान राजाला मानाचा मुजरा.